नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवतो आहोत पनीर बिर्याणी. खूप टेस्टी लागते आणि जास्त वेळही लागत नाही, कारण का पनीर शिजायला जास्त वेळ लागत नाही. त्यासाठीच पहिले आपण आता ना राईस बनवून घेऊया, जेणेकरून तो मस्त पहिले बनवून घेतलात ना मस्त मोकळा मोकळा होतो. त्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम करायला. त्याच्यामध्ये आपण टाकलेले आहोत जिरं, लिंबाच्या स्लायसेस, तेजपत्ता टाकायचा आहे, काळी मिरी टाकायची आहे थोड्याशा, त्यानंतर लवंगा टाकायचे आहेत थोडंसं, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं तेल टाकायचं आहे, जेणेकरून भात मस्त मोकळा मोकळा असा होईल त्यासाठी. आणि त्याच्यानंतर मी तांदूळ ना आधीच अर्धा तास पहिले भिजत टाकलेले होते, बासमती तांदूळ. आता हे पाण्याला थोडीशी उकळी यायला लागली की याच्यामध्ये तांदूळ आपण सगळे ओतून घेऊया. कोणतीही बिर्याणी बनवताना ना आपण राईस पहिले बनवून घ्यायचा आणि तो बनवून थंड करायला थोडंसं ठेवलात ना की तो छान मस्त मोकळा मोकळा सुटसुटीत असा राईस तयार होतो. आता इथे बघा मी सगळं पाण्यामध्ये ना आपण तांदूळ बासमती तांदूळ घेतलेला आहे तो सगळा ओतून घेतलेला आहे. त्याच्यानंतर थोडंसं ढवळायचं आहे, जेणेकरून तो व्यवस्थित सुटसुटीत होईल. आणि नंतर बघा इथे एक 5 ते 7 मिनटंच लागतात, जास्त नाही लागत वेळ, कारण का पाणी बॉईल असतं आणि प्लस तांदूळ शिजवलेले असतात ना व्यवस्थित, भिजवलेले असतात सॉरी, त्यामुळे पटकन होऊन जातो, शिजून जातो. त्याच्यानंतर तो आता राईस तयार झाल्यानंतर तो मी चाळणीमध्ये गाळून ठेवलेला आहे आणि थंड व्हायला ठेवायचं आहे. त्यानंतर इथे आता पनीरचं आपण इथे ना पॅनवर पनीर मी फ्राय करायला घेते आहे. मोठे मोठे क्यूब्समध्ये कट केलेलं आहे. तुम्हाला कोणत्या पीसेस साईजमध्ये वगैरे पाहिजे ना त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. फ्राय केलात तरी चालेल, नाही केलात तरी चालेल, आपल्या आवडीनुसार. पण फ्राय केलेले खरंच खूप छान लागतात, म्हणून मी फ्राय करते आहे. इथे मोठ्या मोठ्या क्यूब्समध्ये इथे पनीर घेतलेलं आहे, छान टाकलेले आहेत पॅनवर. तेल वगैरे अजिबात वापरलेलं नाही आहे, कारण का नॉनस्टिक पॅन आहे, त्याच्यामुळे पटकन इझिली निघून जातो. आणि एका साईडने जसे कुक होत जातील ना तसं नंतर याला पण पलटून घेऊया. बघा छान असा कलर यायला पाहिजे सगळ्या साईडने आपल्याला व्यवस्थित, तेही जास्त वेळ न लागता मस्त असं आपण बिना ऑइलचं आपण इथे मस्त असं फ्राय करून घेणार आहोत. तुम्ही इथे फ्राय म्हणजे बिना साधे आपण जे पनीरचे पीसेस असेल तसं घेऊ शकता, किंवा तुम्ही इथे थोडंसं मॅरिनेशन वगैरे करून वापरलात ना तरीही चालेल. मी साधे पनीरचे पीसेस फ्राय करून घेतलेले आहेत. बरिस्ता तयार करून घेतलेला आहे, थोडेसे काजू वगैरे फ्राय करून घेतलेले आहेत मी इथे, ते काही ह्याच्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही आहे. आता ना एक दह्याचं जे मिश्रण आहे ना ते घेणार आहोत आपण. दही घेतलेलं आहे अर्धी वाटी. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बाकीचे जे बेसिक मसाले असतात ते टाकायचे आहे. हळद, लाल तिखट, गरम मसाला, त्यानंतर धनाजिरा पावडर, आणि इथे हा शाही बिर्याणी मसाला आहे ना तो टाकते आहे. 1 ते 1.5 चमचा तो टाकते आहे. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि आता हे सगळे मसाले ना दह्यामध्ये छान असं एकजीव करून ठेवूया. आणि त्याच्यानंतर आपण मस्त अशी आपण बिर्याणीला जी आपण पनीरची बिर्याणी बनवतो ना त्याची ग्रेव्ही जी असते ती बनवायला घेणार आहोत. इथे बघा मसाले दह्यामध्ये छान फ्राय झालेले आहेत. पुन्हा एक भांडं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण तेल टाकूया. तेलाचं प्रमाणही थोडंसं तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. असं नाही की तेल जास्तच असेल तर बिर्याणी चांगली होईल. मी इथे जवळपास मोठे 2 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे ठेचलेला आलं लसूण घेतलेला आहे. तुम्ही याच्याऐवजी आलं लसूण पेस्टही वापरू शकता. मस्त असं ठेचलेलं आलं लसूण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. छान त्याला तडतडू द्यायचं आहे, त्याचा कच्चा वास निघून जायला. तेल चांगलं तापलेलं आहे, त्याच्यामुळे मस्त लगेच गोल्डन ब्राऊन व्हायला लागलेलं आहे. थोडीशी कढीपत्त्याची पाने टाकलेली आहे. त्यानंतर चॉपरमध्ये चॉप केलेले कांदे टाकलेले आहेत. 2 मोठ्या साईजचे कांदे चॉपरमध्ये चॉप करून घेतलेले आहेत. मीडियम साईजचं असेल तर 3 ते 4 घेऊ शकता. आणि आता हे तेलावर आपण छान परतवून घ्यायचं आहे. मस्त एकदम त्याला गोल्डन ब्राऊन नाही करायचं आहे, थोडंसं सॉफ्ट होऊ द्यायचं आहे त्याला. थोडंसं परतल्यानंतर इथे बघा थोडासा पिंकिश कलर आलेला आहे. आणि त्यानंतर इथे मी टाकते आहे टॉमॅटो. एक छोट्या साईजचाच टॉमॅटो वापरलेला आहे मी इथे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही जास्तही वापरू शकता. आणि तो हे आता त्याच्यावर फ्राय करायचा आहे. तेलामध्ये सॉफ्ट होईपर्यंत आपण त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. इथे कांदा टोमॅटो मस्त असं शिजून गेलेला आहे. त्याच्यानंतर आपण जी दह्यातली जी ग्रेव्ही आहे ना ती टाकतो आहोत मसालेवाली. आता ही सगळी इथे ओतून घेऊया. नंतर मी थोडंसं ह्याच्यामध्ये ना वाटीला सगळं लागलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तेही त्याच्यामध्ये टाकणार आहे. आणि ते थोडंसं ह्याच्यामध्ये स्किप होणार आहे. आणि छान मस्त कांदा टोमॅटोमध्ये ही ग्रेव्ही छान परतवून घ्यायची आहे. त्यानंतर ह्या ग्रेव्हीमध्येच आपण टाकणार आहोत बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर. आणि व्यवस्थित पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त अशी ग्रेव्ही शिजायला जास्त वेळ लागत नाही, कारण का कांदा वगैरे आपण एकदम जास्त हे केलेलं नाही आहे ना, चॉपरमध्ये चॉप केले असल्यामुळे त्याला पटकन शिजून जातो. आणि त्याच्यापेक्षा अजून जास्त शिजवायचं असेल तर तुम्ही त्याच्यावर मीठ वगैरे वापरू शकता. इथे बघा थोडंसं मी ते वाटीमध्ये पाणी टाकलेलं होतं, त्याच्यामुळे थोडीशी ग्रेव्ही छान अशी मोकळी झालेली आहे. एकदम घट्टसर नाही आहे ग्रेव्ही,
कारण का आपल्या कुठेही ती सुकी लागता कामा नये बिर्याणी, छान अशी ज्युसी व्हायला पाहिजे ना त्यासाठी. आणि त्याच्यानंतर मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. राईसमध्येही टाकलेलं असतं आपण, पण ते राईसच्या हिशोबानेच असतं, त्याच्यामुळे ग्रेव्हीच्या हिशोबाचं आपण पुन्हा मीठ टाकायचं आहे. आणि त्याच्यानंतर छान तिला उकळी काढायची आहे 1-5 मिनटं. त्याच्यानंतर याच्यामध्ये आता जे पनीरचे पीसेस आपण फ्राय केलेले आहेत ना, ते पीसेस मी सर्वीकडे व्यवस्थित पसरवते आहे. तुम्ही पाहिजे थोडे पीसेस ग्रेव्हीमध्ये थोडे वरती ठेवला तरी चालेल. मी सगळेच पीसेस ग्रेव्हीमध्ये टाकलेले आहेत. त्यानंतर आता थोडंसं टाकते आहे इथे बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि त्याच्यानंतर बरिस्ता जो आहे ना तो टाकते आहे. कांदा जो फ्राय केलेला असतो आपला तो थोडासा टाकलेला आहे. थोडीशी पुदिन्याची पानं टाकलेली आहेत. कोवळी पानं आहेत, त्याच्यामध्ये ती डायरेक्ट अख्खीच्या अख्खी टाकलेली आहेत. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि बघा राईस आपला किती मोकळा झालेला आहे ना, मस्त थंड झालेला आहे, त्याच्यामुळे तो छान सुटसुटीत झालेला आहे. आता हा राईस याच्यामध्ये ओतून घेऊया व्यवस्थित. त्याची छान अशी एक लेअर लावायची आहे. मी ह्यातले कोणतेही मसाले वगैरे काढून घेतले नाही आहे, अगदी लिंबूसुद्धा काढून घेतलेलं नाही आहे, कारण का त्याचं नाही म्हटलं ते थोडंसं अर्क उतरतं त्यासाठी. आणि आता हा पूर्ण राईस ना आपण एका लेवलला करून घेणार आहोत भांड्यामध्ये. आणि वरतून पुन्हा आपली काजू टाकणार आहोत, थोडेसे फ्राय केलेले काजू आहे. आणि त्याच्यानंतर बरिस्ता जो असतो तो फ्राय केलेला कांदा तळलेला जो असतो तो, त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडीशी पुदिन्याची पानं. अशा पद्धतीने वरची लेअर पूर्ण मस्त अशी सजवून घ्यायची आहे. कांदा जेव्हा छान फ्राय होतो ना, त्याचा बरिस्ता जो असतो ना त्याचा स्वीटनेस खूप भारी मस्त उतरतो बिर्याणीमध्ये. त्याच्यामुळे बिर्याणी मस्त स्पायसी झाली असेल ना तर त्याचा स्वीटनेस जो येतो ना, त्यामुळे छान अशी लागते बिर्याणी आपल्याला. आता इथे सगळं टाकून झाल्याच्या नंतर वरती झाकण ठेवलेलं आहे आणि त्याला 1-5 मिनटं दम द्यायचं आहे मस्त असं. एकदम गॅसची फ्लेम लो ठेवलेली होती पूर्णपणे. पाहिजे तर तुम्ही त्याच्याखाली व्यवस्थित कुठंतरी पॅन किंवा तवा वगैरे ठेवू शकता. आणि इथे बघा एक व्यवस्थित झालं, आपण दम देऊन झालं ना की त्याच्यानंतर 5 ते 10 मिनटं आपण तशीच ठेवायची, जेणेकरून ती मुरेल मस्त अशी. आणि त्याच्यानंतर इथे मी सर्विंग प्लेटमध्ये तुम्हाला काढून दाखवते. किती मस्त मोकळी सुटसुटीत अशी बिर्याणी तयार झालेली आहे. फायनल लुक तुम्ही पाहू शकता किती सुंदर आलेला आहे बघा. आणि जेवढी दिसायला म्हणजे चांगली वाटते ना, खायलाही तितकीच टेस्टी होती. तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. कधीतरी असंच आपण खायला खरंच खूप भारी वाटते. आणि थोडक्यात मजा जी असते ना ती खरंच खूप वेगळीच असते. कशी वाटली मग पनीर बिर्याणीची रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल. आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.